नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक शॉपिंग बॅग घेतली आहे, थोडी साडीचं कापड घेतलेलं आहे आणि थोडेसे कॉटनचे कपडे घेतलेले आहेत जुने। त्यापासून आपण सुंदर एक पाय पुसणार बनवणार आहोत। या ठिकाणी बघा मी एक कागद घेतलेला आहे आपण फक्त मापासाठी, डबल फोल्ड घेतलेला आहे बघा कागद। एक माप तुम्हाला दाखवते बघा, 6 इंच आपण घ्यायचं आहे, 6 इंच आणि रुंदीला बघा 3 इंच आहेत। आपण काय करायचं आहे बघा, असं एक शेप देऊन घ्यायचा आहे बघा, असं एक शेप देऊन घ्यायचा आहे। दाखवते तो या पद्धतीने बघा आपल्याला असे पीस कट करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी मी ना साडीच्या बघा अशा डबल टिबल फोल्ड केलं आहे चांगलं। त्याच्या सुद्धा आपण 6 पाकळ्या बघा अशा कट करून घ्यायच्या आहे। आता साडीचं कापड आहे थोडं सिल्की असतं, पण आपण डिझाईनसाठी फक्त लावायचं आहे। खाली बेसला वगैरे आपण दुसरं कापड लावणार आहे कॉटनचं, कारण आपली पायपुसणी एकदम म्हणजे चांगली होईल आणि सरकणार वगैरे पण नाही। चला बघा, यायचं आपण 6 पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत, व्यवस्थित कट करून घेऊ। खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते ही पायपुसणी। बघितलं कटिंग झालेली आहेत आपली। आता या ठिकाणी बघा आपले पूर्ण पाकळ्या कट करून झाल्या आहेत। आता इथे शॉपिंग बॅगचं मी कापड घेतलं आहे, तुम्ही दुसरं पॅन्टचं वगैरे पण जाड घेऊ शकता। या ठिकाणी बघा 13.5 इंचाची जी उंची आहे ती आहे आणि लांबी आहे ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता 17 इंच आहे। या साईजचा आपण पायपुसणं बनवणार आहोत। तर तुम्हाला बघा एक पाकळी म्हणजे कशी बनवायची ते मी बनवून दाखवते कळी। या पद्धतीने बघ कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला।
आता हा एक्स्ट्राचा कापड एकदम पातळ आहे, त्याच्यामुळं कट वगैरे द्यायची गरज नाही. जाडा असेल तर तुम्ही कट वगैरे देऊन घेऊ शकता. पलटी करून घ्यायचं आहे. आता कडेकडे मग आपण एक शिलाई मारून घेऊ. चला याच पद्धतीने बघा सगळ्या पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला एक मी बनवून दाखवते. बघ या पद्धतीने आपली अशी मस्त अशी पाकळी तयार झाली आहेत. याच पद्धतीने सगळ्या मी बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा आपल्या सगळ्या पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत. आता शॉपिंग बॅगला बघा आपल्याला असं त्याचं सेंटर काढायचं आपल्याला. बघा इथे मी सेंटर काढून घेतलेलं आहे. आता या सेंटरच्या आपण कडेकडेने या पाकळ्या बघा अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथं पिनअप वगैरे करून घेऊ शकता. बघा या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत. बघा आपण पलटी मारल्यामुळे धागे वगैरे काहीच निघणार नाही आणि दिसायला पण खूप सुंदर असं दिसत आहे. पायपिंग करायची सुद्धा गरज नाही आपल्याला पाकळ्यांना. या ठिकाणी बघा माझ्याकडून एक पाकळी उलटी ठेवली गेली. तर व्यवस्थित पिनअप वगैरे करून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला शिवायला सोपं जाईल. अजिबात याला वेळ वगैरे लागत नाही, खूप सोपी पद्धत आहे. बघा या ठिकाणी आपल्या पूर्ण पाकळ्या बघा जोडून झाल्या आहेत. आता मध्ये आपण एक सेंटरमध्ये एक छोटासा गोल कट करून घेऊ. तुम्ही तर डबल कापड जरी घेतलं तरी चालेल. मी बघा असं कडेकडे थोडंसं फोल्ड करून घेते. कडेकडे आपण शिलाई मारून घेऊ पूर्ण असं गोलामध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकते. आता आपण एक गोल कट करून घेतला आहे, तो आता मध्यभागी ठेवायचा आहे आपल्याला. तुम्ही थोडंसं वेगळ्या कलरचं तरी घेतलं तरी चालेल. माझ्या लक्षात नाही आलं, मला ब्लू कलरचा लावायचा होता. बघितलं आपण लावून घेतला आहे. आता याच्या ठिकाणी बघ कडेकडे आपल्याला कापड जागा उरलेल्या आहेत ना, तिथे आपण या ब्लू कलरच्या पट्ट्या आहेत ना त्या जॉईंट करून घेऊ. तुम्ही थोडे वेगळे वेगळे कलर जर लावले तर अजून खूप छान दिसेल. माझ्या तिथं बघा ती कस्टमरची साडी उरली, त्याच्यातून हा कापड उरलेला होता, हाच यूज केला मी. याच पद्धतीने आपण चारी पण साईडला पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या आहे. चला तुम्ही बघा चारी पण साईडला जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. एकदम सावकाशपणे तुम्हाला पूर्ण पाय पुसण्याचा व्हिडिओ मी दाखवला आहे.
बघा आता या पट्टी इथं या ठिकाणी सुद्धा आपण अशी जॉईंट करून घ्यायची. बघा 4 ठिकाणी आपल्या या पट्ट्या जॉईंट करून झाल्या आहेत. आता एक बघा आपण कॉटनचा कपडा घ्यायचा या साईजचा कट करून ना. या ठिकाणी बघा मी जुन्या प्रकारचा वापर केला आहे. तुम्ही या ठिकाणी गाऊन वगैरे वापरू शकते कॉटनचे, किंवा जाड पॅन्ट वगैरे असेल ती सुद्धा याचा वापर करू शकते. आता याला आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या. आता ही पाईपपासून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठी सुद्धा बनवू शकता, किंवा टेबल रनर म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. मोठी साईजची बनवून ना खूप छान दिसेल. दिसायला तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आत्ताच. एक्स्ट्राचं बघ कापड मी कट करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बघा आपण जो 6 इंचची पट्टी आहे ती डबल फोल्ड केली आहे आणि शिलाई मारून घेतली बघा अशी. आता बघा आपण दुसऱ्या साईडने अशी डबल फोल्ड करायची, म्हणजे एकदम जाड अशी पाइपिंग आपली तयार होईल एकदम कडेने. याच पद्धतीने आता आपण बघा तिन्ही पण साईडला पाइपिंग करून घ्यायची आहे. तर मी तिन्ही पण साईडला पाइपिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा आपली पाइपिंग तयार झाली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कोण नवीन असेल तर असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ही पाईपपुसणी कशी वाटली ते पण सांगा. नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याकडे एक जुनी साडी पडली आहे, म्हणजे कस्टमरची आणली आहे शिवायसाठी. या साडीपासून आपण स्कर्ट बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओला सुरुवात करूया. खूप सुंदर अशी साडी आहे, एकदम मस्तपैकी हलकी. आपल्याला स्कर्ट शिवणार फक्त आपल्याला पूर्ण उंची आणि कमरचा घेर घ्यायचा आहे, म्हणजे कमरचा माप घ्यायचा आहे. एकदम फिटनेस थोडंसं लूज पकडायचं आहे. या ठिकाणी आपली पूर्ण उंची जी आहे ती आपण घेणार आहे 24 इंच घेणार आहोत, आणि जे कमर आहे ते आपलं 28 इंच आहे. एक तुम्हाला दाखवते बघा 24 इंच आहे आणि कमर 28 इंच आहे. तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत, जे वरचा बेल्ट असतं ना ते कट करून घेणार आहोत. साईडला आपण पूर्ण साडी सारखी कट करून घेऊ. बघा या पद्धतीने. आता ही बेल्टची जी उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे 4 इंच. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 इंच म्हणजे आपली तयार 2 इंच होते. आता यासाठी आपण 2 स्कर्ट बनवायचे आहे म्हणून इथं आपण 2 बेल्ट काढणार आहोत. बघा या पद्धतीने. आहे जे कमर आहे ते आपण घ्यायचं आहे. मग इथं 28 कमर आहे, इथे डबल फोल्ड करतो मग आपण. मग इथं आपलं 14 येत आहे. या ठिकाणी आपण 1 इंच जास्त घ्यायचं आहे, 1 ते 1.5 इंच. मग या पद्धतीने कट करून घेऊ. या पद्धतीने आपलं वरचं बेल्टचं माप झालेलं आहे. आता याला आपण फ्रिल पण लावणार आहोत आणि घेर पण जॉईन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अगोदर आपण दोन्ही साईडने आपल्याला जो घेर बनवायचा आहे ना, म्हणजे फ्रिल त्याचं आपण हे करून घेऊ. तर इथं बघा 6 इंचावरती आपण फ्रिल कट करून घेणार आहोत. कुठल्या एका साईडला बघ साडीच्या काठाचा आहेत ना, कारण इथं आपल्याला शिलाई मारायची गरज येत नाही. बघा एक साईड असतं ना त्याच्यामुळं.
लांबचा यांच्याला पूर्ण आपल्याला घेर लागत असतो बघा. त्याला पूर्ण कट करून घ्यायचा. आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा आपण दुसऱ्या स्कर्टला काढून घेऊ. पण त्याच्या अगोदर आपण इथं बघ घेरसाठी आपल्याला माप दाखवते मी. या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे बघा 20 इंचावरती आपण हे करणार आहोत. 20 इंच आपण इथं घेर कट केला आहे. इथं आता 1 इंच फोल्डिंग मध्ये जाणार आहे आणि वरती 1 इंच आपला प्लेट टाकण्यामध्ये दाबलं जातं. या पद्धतीने आपण त्याच्यात आपल्याला एक स्कर्ट साठी अर्धी साडी लागणार आहे. याचे आपण 2 भाग नंतर करून घेऊ. या पद्धतीने बघा आपलं कटिंग झालेली आहे. तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते एकदम मी परफेक्ट अशी. तर पूर्ण स्टिचिंग करून घेऊ आपण.
तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. तर आता धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघायचा फायनल लुक किती सुंदर आला आहे स्कर्टचा. आमच्याकडे या पद्धतीचे स्कर्ट खूप चालतात आणि बरेच सारे स्कर्ट बघा मी शिवलेले आहेत.